ज्ञान नाही छोटे. याच देहात फक्त आपल्याला हे देवाचं भजन करू शकतो आपण, इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. म्हणून याच देहात फक्त ते ज्ञान घालून पाठवले. नाथ महाराज म्हणतात, बहुरे मनुष्य देही निज ज्ञान घातले पायी, येणीची देही विधेयी पावसी. आपल्याला ते विधेयी स्थितीचं ज्ञान फक्त याच देहात आहे. कारण हे मनुष्य जन्म इतका अनमोल आहे, इतका अनमोल आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. जे देवाची होऊ म्हणती ते देवाची होती, तरी चित्ती का न धरावे. एवढा नरदेह हा अनमोल आहे. आत्मा हा निधान जसं म्हणतात, तर आत्म्याच्या क्वालिटीला नरदेहाला सुद्धा तेवढी क्वालिटी आहे. नरदेहाची सुद्धा तेवढी किंमत आहे. आत्म्याची जेवढी किंमत आहे तेवढीच नरदेहाला सुद्धा किंमत दिली. कारण नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. जे देवाची होऊ म्हणती ते देवाची होती, तरी चित्ती का न धरावे. चित्तात जर आपण धरलं, या देहाने आपल्याला देव व्हायचं जर ठरवलं आपण, तर देवच होऊ शकतो, देवच होऊ शकतो. पण आपल्याला पहा, भक्ती सर्वांची चालली आहे. आणि ते जे देवाचं ज्ञान आहे, आपल्याला असं वाटतं की प्रवचन सांगता आलं म्हणजे ज्ञान झालं, गायन करता आलं म्हणजे ज्ञान झालं, वाजवता आलं म्हणजे ज्ञान झालं. आमच्या सारख्याला वाटतं कीर्तन सांगता आलं म्हणजे ज्ञान झालं. ज्ञान कशाला म्हणतात? हे सगळं आहे त्याला ज्ञान म्हणतात का? ही सगळ्या कला आहेत, ह्या सगळ्या कला आहेत, पण ज्ञान वेगळे. पहा, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणासी आपण या नाव बोलीचे ज्ञान. ज्ञान कशाला म्हणतात? की आपण आपल्याला पाहणं, मी कोण आहे, माझं स्वरूप काय, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण ज्ञानी होऊ शकत नाही. कारण त्या देवाचं ज्ञान असल्याशिवाय आपली भक्ती फलस्वरूप होत नाही. त्या देवाचं ज्ञान आपल्याला पाहिजे. देव देव प्रत्येकाचा चाललाय, पण देव ओळखून नाही. आपल्याला पहा, जर आपल्याला कांद्यात बी आहे का नाही बाबा? कांद्यात बी आहे का नाही? दुधात तूप आहे का नाही? तूप कशात आहे? दुधातच आहे. कासरा केतडात आहे, केतडच म्हणतात ना. तर त्या केतडामध्ये कासरा आहे, धाव रशी आहे का नाही? पण ती जर आपण नुसतं म्हणलं कांद्यात बी आहे, कांद्यात बी आहे म्हणून टेम्पो वरून कांद्याचा आणला तर सगळे माणसं जमले म्हणून जर आपण कांदे सोबत बसलो तर बी निघल का? नाही, आहे का नाही? मग कांद्यात बी आहे, पण त्याची काढण्याची प्रक्रिया आहे. दुधात तूप आहे नाही म्हणायची सोय नाही. दुधात तूप आहे, पण दुधातलं तूप काढण्यासाठी आमच्या भाऊनी धार काढून आणली बाटली भरून. आणि नवीन शिकलेली सुनबाई होती, ती म्हणजे आमची सासूबाई म्हणजे दुधातच तूप आहे म्हणून बाटली आणलेली घातली, रवी त्यात बसली हलवी. आयुष्यभर जरी हलवलं तरी तूप निघन का? मग दुधात तूप नाही का? पण निघन का? नाही निघणार. कारण का? तरीच चूक. देव आहे, देव आहे, देव आहे एकदा नाही, जनाबाईने दोनदा सांगितलं. देव आहे. ज्यावेळेस आपल्याला आतुरतेने गरज असते, इमर्जन्सी जसं म्हणतात की आतुरतेने गरज असते, त्यावेळेस आपण पत्र पहिले लिहायचे आणि पत्राचे उत्तर जरूर 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 पाठवा असे सांगायचे. तसंच जनाबाई म्हणतात देव आहे, एकदा सांगून कळणार नाही, त्यांनी दुरुक्ती केली. ते म्हणतात देव आहे, देव आहे, पण
हृदय मंदिरी शोधून पहा. कुठं शोधायला सांगितलं? जनाबाईंनी हृदयात सांगितलं. हा, सगळ्या साधू संतांनी देव कुठं पाहिला? सावता महाराजांनी हृदयात पाहिला, आहे का नाही? ज्ञानेश्वर महाराजांनी हृदयात पाहिला. सर्व हनुमंतरायांनी हृदयात सीतेसह राम दाखवली, आहे का नाही? मग सगळ्या साधू संतांचा देव हृदयात आहे. देव आहे आणि हृदय मंदिर. जनाबाई म्हणतात, धरीला पंढरीचा जोर, प्रेमे बांधोनिया जोर, हृदय बंदी खाना केला आणि आत विठ्ठल कोंडला. जनाबाईंनी कुठं कोंडला देव? हृदयात. आणि आपला देव कुठं चाललाय? आपला देव हृदयातल्या देवाला चाललाय का चारीधामच्या? चारीधामला जाऊ नका असं मी म्हणत नाही, चारीधामला जा, पण हृदयातला अगोदर ओळखा आणि नंतर जा. पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारा आणि हरी बिन सारा व्यर्थ ब्रह्म. जर देहातला त्या आत्मारामाची जर आपली ओळख नसेल तर आपण कितीही फिरलो तरी त्या देव सापडणार नाही. कारण ते म्हणतात की बोलणे हरी दिवसेना बापा, भक्तीची या मापा येईल राहतात. कारण नुसतं बोलून नाही तर देव आहे, पण आपण त्या हृदय मंदिरात पाहत नाही तर आपला देव बाहेर चालला देव दिवसाला. पहा, आपल्याला जर पैलवान व्हायचं असेल तर दूध तूप आपण असं अंगाला चोळून जमल का? दुधाने आवड करून तुपाने पैलवान होतो का? जर आपल्याला पैलवान व्हायचे तर दूध प्यावं लागल, तूप आपल्याला सगळं काय, भूक लागते आपल्याला आतमध्ये लागते, राग येतो आतमध्ये येतो, आहे का नाही? का नाही येत तुम्हाला कोणाला राग येतो नाही? एखाद्याने जर बोललं आपल्याला तर आपण म्हणतो माझ्या काळजाला घोरत पडली, त्याला राग कुठे येतो? आतमध्ये येतो, आहे का नाही? सगळं काही आतमध्ये ना आपला देव बाहेर. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, धरा बळकट भाव अवघे शून्याची होते पाळी, कानोबा तेरे तेरे. म्हणजे ज्यावेळेस काहीच नव्हतं, कोठेच नव्हते काही, अवघे शून्याचे होते पायी, तिथं जे होतं नाम, ते अनादिकालापासूनचं नाम आपल्याला भेटलं पाहिजे. आणि ते नाम पहा, ज्या वेळेस ब्रह्मदेवाला ही सृष्टी उत्पन्न करण्यासाठी त्या नामाचे ह्यांनी तयार केलं, त्यावेळेस त्या ब्रह्मदेवाला सृष्टीवर आल्यानंतर काहीच कळना की मी कुठून आलोय, कशासाठी आलोय, मला करायचे काय, जायचे कुठं, काहीच कळना. माऊली म्हणतात, पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गाभिरोत्तमा, वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. ना सृष्टी ही करू शके, ना माझे ईश्वरा ते ओळखे, तो ठोरू केला एके नामे जेणे. ते नाम आपल्याला पाहिजे, ते नाम आपल्याला मिळालं पाहिजे. कारण साधू संत म्हणतात पहा की जेव्हा नव्हते जळ, जेव्हा नव्हते स्थळ, जेव्हा नव्हते जळ, जेव्हा नव्हते स्थळ, जेव्हा नव्हती आकाश मेदिनी, जन्म नव्हता, जेव्हा नव्हते सूर्य चंद्र दोन्ही, जन्म नव्हता पंचमहाभूताचा, तेव्हा निर्गुण निराकार होता. ते जे तेव्हाचे नाम होतं ते नाम आपल्याला मिळालं पाहिजे. त्या नामाने आपल्याला जीवनमुक्त दशा होऊ शकते, भेटू शकते. आणि ते नाम आपल्याला सद्गुरूला शरण गेल्याशिवाय मिळत नाही. आणि त्या नामानेच वाड्या कोळ्याचा वाल्मिकी झाला. सगळे आमच्यासारखे कीर्तनकार सांगतात की वाड्या कोळ्याला राम राम म्हणता येत नव्हतं, म्हणतो मरा 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 म्हणलं असं का? नाम वाड्या कोळे उलट्या नामाने तरला म्हणतात. पण त्यांनी जे घेतलं, कारण ते म्हणतात की अजपाजपणे उलट प्राणाचा आणि ते जीवनाचा का राम रामचं मरा मरा केलेली होणारे. ज्या वेळेस वाड्या कोळी होता त्यावेळेस राम जन्माला होता का बाबा?
आणि मग वाल्या कोळ्याला राम राम म्हणायला सांगितलं असेल का? रामाचा जर जन्मच नव्हता तर राम राम म्हणायला सांगितलं असेल का? वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि वाल्मिक ऋषी झाल्यानंतर वाल्मिक ऋषीने ते रामायण लिहिलं आणि त्या रामायण लिहिल्यानंतर रामाचा जन्म झाला. आणि वाल्या कोळ्याने जसं रामायण लिहिलं त्या पद्धतीने आणि भार त्यांचा वाहिलेला त्या भक्तासाठी तो देव प्रगट होतो. ज्याची खरी भक्ती आहे त्याच्यासाठी देव प्रगट होतो. पहा, सर्व भक्तांची कामं, साधू संतांची कामं देवाने केली आहे का नाही? त्यांची कामं करण्यासाठी देव धावून आला. हा, त्यांची सगळी कामं केली साधू संतांची. पहा, चोखोबराय ज्या वेळेस वारीला निघाले त्यावेळेस चोखोबरायची पत्नीचं बाळंतपण आलं होतं. पण तरी सुद्धा ते दिंडी पाहिल्यानंतर त्या चोखोबरायाला त्या दिंडीत जावं असं वाटलं. त्यांना घरचं भान राहिलं नाही, ते गेले. पण त्या चोखोबरायांच्या पत्नीचं बाळंतपण सुद्धा माझ्या पांडुरंगाने केलं है का नाही? त्या पांडुरंगाला इटाळ झाला नसेल का हो? आज आम्हाला बहुकीत पुरी तरी जर बाळंतीण झालं तर आम्हाला विटाळ, कोण म्हणते 12 दिवस, कोण म्हणते 6 महिना विटाळ पाळायचा आहे का नाही? त्या पांडुरंगाला आज झाला असेल का नसेल विटाळ? देवाला आहे का विटाळ? देवाला विटाळ नाही, पण आपल्याला सगळं करायचं असते, फक्त देवाला विटाळ. देवदेव करायचा म्हणलं की आम्हाला विटाळ. आणि सगळं करायचं, जेवण करायचं चालतंय, पाहुण्या रावड्याकडे जायचं चालतंय, सगळं काही प्रपंचातलं करायला चालतंय, फक्त देवदेव करायचा म्हणलं की आम्हाला. त्या पांडुरंगाला नव्हता का? पांडुरंगाने बाळंतपण केलं चोखोबरायांचं पत्नीचं है का नाही? मग ते पांडुरंग भक्तासाठी प्रगट झाला म्हणून त्या पांडुरंगाचा एकदा आपण देव नाही अशी जागा नाही, कारण देव खचाखच भरलेला आहे, फक्त आपल्याला कळत नाही, आपल्याला ती दृष्टी पाहण्याची नाही. कारण माऊली म्हणतात, दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले आणि बाप रुक्मा देवीवरी विठ्ठले मज आयुष्य केले. जर त्या सद्गुरूला शरण गेलं तर आपलं रूप आपल्याला न दिसता पांडुरंग दिसू शकतो. कारण तर ते आपल्याला तसा ध्यास लावून घ्यावा लागतो, कशा संतांना शरण जावं लागतं, मग आपल्याला विठ्ठल जळीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला, किंवा अनंत रूपे अनंत वेशी देखील आम्ही त्याशी बाप रुक्मा देवी वरे गुण बांधली कैशी. कारण अनंत रूपाने देव नटलेला आहे. देव प्रत्येक जीवात, माऊली म्हणतात की मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत ते माझाच अंश आहे. तर ते म्हणतात की मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत, आणि तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयी वनचरी. झाड झुडप सुद्धा देव आहे. देव नाही अशी जागा नाही. त्या संतांना शरण गेल्यानंतर आपल्याला तो देव कळतो, आणि तो देव आपल्याला जर कळाला, तो जर आपली तशी भक्ती झाली तर आपल्यासाठी देव सुद्धा येतो. अभंगाचा 3रा शब्द भक्तासाठी फैसला झाला पाहिजे, देव कोण आणि मी कोण. गुरु करावा बळकट, त्यांचे धरावे मनगट,
आणि तो देव आपल्याला कळून घेतला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपल्याला ते नाम भेटन, आपण सद्गुरूला शरण जाऊ, त्यावेळेस आपल्याला चोही कळेल देवच देव. ते म्हणतात सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे, तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी, आणि पाहता पाहणे दुरी सारोनी. तो कसा पाहिला? गगनाला सुद्धा पांघरून घालणारा देव आहे. देव नाही अशी सुईच्या टोकावर सुद्धा जागा ठेवण्यासाठी नाही. एवढा खचाखच मारलाय मग दररोज हात पाडात मारतात. भरला तुम्ही म्हणाल तितकं तुम्हाला देऊ, पण देव भेटेल का आम्हाला? देव भेटेल का? काय म्हणतील बाबा, या तुम्ही भेटेल तुम्हाला देव असं म्हणतील का? हा म्हणतील? ते म्हणते ना आम्हालाच नाही तुम्हाला कुठून? हा आम्हालाच देव भेटला नाही तुम्हाला कुठून द्यावा? आणि मग ह्या जो खटाटोप चाललाय, हा हे का खटाटोप गावाला बुडवायसाठी चाललाय का? हा खटाटोप जे चाललाय कशासाठी? सत्य जे आहेत आपल्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे का नको? हा आपल्याला दुकानाला गेलं तर 50 रुपये दिलं, 30 रुपयाची वस्तू घेतली तर 20 रुपये माघारी घ्यायचे समजते आपल्याला, आहे का नाही? पण आपल्या जीवनाचा उद्धार झालाय का नाही झालाय हे कळतंय का आपल्याला? हा आणि सांगणारा मी म्हणते, बाबा म्हणायचे समाज सोन्याहून पिवळा आहे. समाज सोन्याहून पिवळा आहे, पण ह्या गादीवरचे गैरहजर आहे. आमच्यासारखे कीर्तनकार गैरहजर आहे. त्यांनी मार्ग जो सांगायला पाहिजे ते सांगत नाही. देव जो त्यांना अनुभवाला आणून द्यायला पाहिजे तो देव अनुभवाला आणून देत नाही. सासू सुनाच्या गप्पा मारतात, विनोद मारतात आणि तुम्हाला मनोरंजन करतात आणि गावाला लुटून जातात. पण आपल्याला ते कळत नाही. आपल्याला असं वाटतं वा रात्रीचे महाराज विनोदाचार्य काय हसून हसून पोट दुखलं, हे हसवण्याची जागा आहे का हो? हा आणि केले रामायण रामाने. मग ते जे नारद महर्षीने वाल्या कोळ्याला जे नाम दिलं ते नाम आपल्याला मिळालं पाहिजे की ज्याने वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला तसा आजही होऊ शकतो. ज्यांना ज्यांना परिचय असेल त्यांना माहिती आहे वाल्याचा वाल्मिक ऋषी होऊ शकतो. आजही ते नाम भेटल्यानंतर ते नाम संतांकडे भेटतं. आणि पहा ते नाम घेतल्यानंतर आपल्याला जसं म्हणतात ना, विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, आणि तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. मग आपल्याला जे जे दृष्टी दिसे ते हरिओम पूजा ध्यान जप त्याशी नाही जो आपल्याला दिसल, कारण आपली त्याची दृष्टीच तशी होती. असं अभंगाच्या चरणात
देव. आपल्याला कमीत कमी माणसात तर दिसावं का नाही? नाका कुत्र्यात दिसाना आपल्याला, पण माणसात तर दिसावं का नाही? वाटतं का आपल्याला असं की आपला शेजारी देव आहे? हा, आपला जो शेजारी बांध तो देव आहे. हा, असं वाटतं का आपल्याला? नाही वाटत. कारण का? देवाची व्याख्या आपली चुकीची आहे. कारण देव जो आहे, खरा देव जो आहे, पहा, चाले हे शरीर कोणाची असत्य, कोण बोलविते हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण, दयाचे भजन करू नका. आपलं भजन चाललंय, किलोचे टाळ छटाकावर आले, पण देवाचा नाव आपला तपास नाही. देव कशाला म्हणते हे आपल्याला माहित नाही, पण भजन चालू आहे, रात्रंदिवस भजन चालू आहे. पण देव म्हणतो माझं जर ज्ञान नसेल तर ते काय करतात मला माहिती नाही, ते माझ्यापर्यंत येऊ शकत नाही. कारण त्यांच्या मनाचाच देव आहे आणि मनाचीच भक्ती आहे. म्हणून मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, आणि हरी पाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणून पहा, तो जो खरा देव आहे, माऊली म्हणतात तैसा हृदयामध्ये निरामू, असता सर्व सुखाचा आरामू, का म्हणता शिकामू विषयावर. हा, देव सगळ्या साधू संतांनी हृदयात पाहिला. हा, माऊली म्हणतात की सर्वांसाठी राम, देहातही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. तो जो राम आहे, आपल्याला असं वाटतं फक्त अयोध्येलाच राम आहे, दशरथ राजांचा बेटाच फक्त राम आहे. हा, कबीर महाराज म्हणतात की एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठा, और एक राम का है सब पसारा, और एक राम है सबसे न्यारा. तो जो सबसे न्यारा राम आहे, तो आपल्याला पाहायचा, तो आपल्याला ओळखायचा आहे. आणि तो जो आहे तो आपली संत जनाबाई आपल्या अभंगाच्या प्रथमच्या ते दुसरं काहीच सांगत नाही, फक्त नामस्मरणाबद्दल सांगतात. जो जाणेल भगवंत तया नाम बोलीचे संत, शाश्वत आणि अशाश्वताचा निवाडा करू. ज्याने भगवंत जाणला आणि तो दुसऱ्याला सुद्धा तो अनुभव आणून देऊ शकतो, त्याला संत म्हणतात, त्याला सद्गुरू म्हणतात. आणि ते तसे संत आहेत, पण आपल्याला जसे नामदेव रायाला ओळखू आले नाही, साक्षात माऊली समोर असताना सुद्धा ओळखू आले नाही, तर आपल्याला येतील काय? हा, आपल्याला येतील का ओळखायला? मग ज्यावेळेस माऊली प्रत्यक्ष समोर आले तरी सुद्धा नामदेव रायाने ओळखलं नाही, आणि मग त्यावेळेस नंतर अजून पांडुरंगाने सांगितलं की नामदेवा, तुला जर माझं खरं स्वरूप पाहायचं असेल, तुला जर माझं खरं स्वरूप पाहायचं असेल, तर तुला आपल्या नागनाथला जावं लागेल. कारण मी तुझ्या ताटात जेवतोय, कीर्तनात नाचतोय, तुझ्या संग खेळतोय, पण हे माझं स्वरूप कसं आहे? लटकय. हे माझं स्वरूप कसं आहे? साक्षात पांडुरंग नामदेव रायांच्या कीर्तनात नाचून ते स्वतःच्या मुखाने सांगतात की माझं हे स्वरूप कसं आहे? लटकय. आणि तुला जर माझं खरं स्वरूप पाहायचं असेल तर तुला आमच्या नागनाथला जावं लागेल. मग आता साक्षात पांडुरंगाचं नामदेव रायाला सांगतात की हे माझं स्वरूप लटकय, तर आपला जो देव चाललाय तो लटक्यातला चाललाय का खरा देव ओळखला? नामदेव रायाच्या ताटात देव जीवन सुद्धा देव म्हणतात की हे माझं लटकं स्वरूप आहे, आणि आपला देव सुद्धा लटकाच म्हणावं लागेल. आपण खरा देव ओळखलाय का? मग तेच असा लटकाय. मग ज्या वेळेस नामदेव राय औंढ्या नागनाथला गेले आणि त्यांना विसोबा खेचारांची कृपा झाली त्यांच्यावर, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून झाले, मग राम नामे उपजे आवडी सुख उघडी वाढले. मग ज्यावेळेस त्या संतांचं चरण
नामदेवरायाला, ज्या नामदेवरायाला माऊली संत दिसले नाही, त्याच नामदेवरायाची दृष्टी कृपा त्यांच्यावर स्पर्श कृपा झाल्यानंतर त्याच नामदेवरायाची दृष्टी बदलली आणि त्याच नामदेवरायाला कुत्र्यात देव दिसायला लागला. हा, नामदेवराय तेच आहेत ना, पण ही संतांच्या कृपेची पावर आहे. संतांची दृष्टी म्हणजे त्यांची जर आपल्यावर कृपा झाली तर आपली ती दृष्टी बदलून जाते आणि त्या दृष्टीमुळे आपल्याला त्यांना त्या कुत्र्यात देव दिसायला लागला. आपण जे गुरु केले ते आपला बी परमार्थ चालू ज्याची सत्ता राहिली वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. म्हणून तो देव आपण कळून घेतला पाहिजे आणि तो देव आजही कळतो. जशी त्या गौडणीची स्थिती झाली तशी आज आपली सुद्धा होऊ शकते. कारण का, ती कौसल्या मातेची सुद्धा ती स्थिती झाली. ती काही बगर पुराण नाही किंवा आमच्या मनाचं सांगत नाहीत आम्ही. कारण कौसल्या मातेला ज्यावेळेस परब्रह्म, कौसल्या मातेच्या उदरात ज्यावेळेस परब्रह्म रामाचा गर्भ वाढत होता, त्यावेळेस दशरथ राजा ज्यावेळेस ढोळे विचारायला गेले, त्यावेळेस कौसल्या मातेची स्थिती काय झाली होती तर परब्रह्म पूर्ण आले माझ्या घरात, नकळेची अर्थ नपाच्या करती बडबड होती भूतचेष्टा, आचारा वशिष्ठा लवकरी. ते म्हणतात वशिष्ठ कुळगुरु वशिष्ठांना बोलवा. एवढी वशिष्ठ पाहे कौसल्याची नावरती तयास अष्टभाव. राजा म्हणे कशी विपरीत झाले आणि वशिष्ठ झडपिले महाभूती. हा, वशिष्ठाला सुद्धा भूतानी झडपिलं म्हणायला लागला. कोण? राजा. राजा म्हणे ह्याच्यात नवल नाही, पण तो देवाचा कोण होता? हा, बाप होता देवाचा, रामाचा. रामाच्या बापाला ही जर स्थिती कळाली नाही तर तुम्हाला आम्हाला कळेल काय? हा, तुम्हाला आम्हाला कळेल? ते त्याच्या फक्त जावे त्याच्या वंशात तेव्हाच पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हाच. कारण ते कळण्यासाठी तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमा कळवी, त्याच्याशिवाय कळू शकणार नाही. म्हणून तो देव आपण कळून घेतला तर ती स्थिती आजही आपण ते जीवन मुक्त स्थितीला जाऊ शकतो. कारण नामापंथे साधनच नाही, जे तू करशील आणि काही. म्हणून पारनाथ महाराज म्हणतात, करारे बापानो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका, जेणे नाही जन्म यमाची यातना आणि ऐशिया साधना करा. ते म्हणतात जगाची भक्ती चालली तशी तुम्ही करू नका. करारे आपल्याला बाप म्हणलं त्यांनी साधू संतांनी, करारे बापानं साधन हरीचे. साधन आपल्याला करायला सांगितलंय हरीचं, पण आपण साधन कुठली करतो आपली आपल्याला माहिती आहे का नाही? तो देवाचं साधन आपल्याला मिळालं पाहिजे. आणि ते साधन काय तर साधनाचे सार मंत्र बीज हरी आणि आत्मतत्व धरी तोची एक. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरी नाम जपता घडे. एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयशी होय हरी रूप. 101% निश्चय करून साधू संतांनी सांगितलं, मुखे सेवो सुखे सेवोवेल, आस्था जाता रवी धरवेल, बाह्य सागर हेळा तरवेल, परी त्या साधूची न भेटी होईल. एवढं अवघड आहे. कारण का की आपण चंद्रामृत सेवन करू शकतो का? नाही. पण ते म्हणतात कधीतरी समजा ते अशक्य गोष्ट आहे पण ती शक्य होईल. दिवस उगवताना आपण ते सूर्य पकडू शकत नाही किंवा धरू शकत नाही, पण ते म्हणतात आस्था जाता रवी धरवेल, म्हणजे मावळताना का होईना शक्य नाही पण ते कधीतरी शक्य होईल. अशक्य गोष्ट आहे पण ती शक्य होईल. परी त्या साधूची न, म्हणजे ते जसं अवघड आहे, बाह्य सागर हेळा तरवेल, ह्या बाहुरी आपण समुद्र तरून जाऊ शकतो का? अशक्य गोष्ट आहे पण तरी सुद्धा ती कदाचित शक्य होईल. परी त्या साधूची भेटी न होईल. पवना घालवे न पालन, पायी चढवे न
येईल वर्तमान परी त्या साधूची नकळे महिमान. हा त्या साधूचं महिमान कळू शकणार नाही. एवढे अवघड आहे, बहु अवघड आहे संत भेटी परी जगतेची करुणा केली. मग एवढी अवघड संत भेटे ते संत नाहीतच का? आता असं अवघड आहे म्हणून साधू संतांचे प्रमाणे सांगितले जगात असं वाटतं की आता कुठं संत राहिलेच नाही. होऊन गेले तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज हे संत होऊन गेले, आता संत राहिले नाही. पण कबीर महाराज म्हणतात संत बीज पलटे नहीं जुग गए अनंत हर एक युग में अवतार धरे फिर संत के संत. कबीर महाराज अजून दुसऱ्या दोह्यात म्हणतात की आग लगी आकाश में बरबर से अंगार संत नहीं होते जगत में तो मर जाता था संसार. हा जर संत नसते तर हे जग फक्त संतांवर आधारित. संत आहेत म्हणून जग आहे, नाही तर जग असू शकत नाही. संत आहेत म्हणून हे जग आहे. म्हणून एवढ्या संत मग नाथ महाराज म्हणतात मार्ग जयाकडे भाव भक्ती बळे जगाचे मेळे न दिसती. ज्याला मार्ग कळालाय, कुठला मार्ग? देवाचा. देवाचा जो मार्ग आहे तो ज्याला मार्ग कळालाय भाव भक्ती बळे, तो भावाने कळतो, असा कळत नाही. भक्ती करायची आपल्याला, पण नुसती गंधगोळे उघडून चालणार नाही. तसं केतडात कासरा आहे, पण त्याला त्या कांद्यातलं बी काढण्यासाठी शेतकऱ्याला शरण जावं लागलं, हे का नाही? आणि त्या दुधातलं तूप काढण्यासाठी सुगरणीला शरण जावं लागलं, है का नाही? नवनीता तैसे आनंदा तैसे घे अनंता आणि वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. माऊली म्हणतात वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. पण आपला जो परमार्थ चाललाय तो फक्त कथेवारी चाललाय आता. पण साधू संत म्हणतात का नुसत्या कथा ऐकून जीवनातल्या व्यथा जाणार नाही. जीवनातल्या व्यथा जाण्यासाठी आपल्याला ते भगवंताचं ज्ञान माहित करून घ्यावं लागेल, संतांना शरण जावं लागेल. त्यावेळेस ते आपल्या जीवनातल्या व्यथा आपल्या जीवनाचं सार्थक होणार नाही. जर आपल्याला त्या केतडातला कासरा काढायचा आहे तर ते त्यांना शरण जावं लागेल, जे काढून देतात त्यांना, है का नाही? आणि त्याच्यावर ज्यावेळेस आपण प्रक्रिया करू, ते भिजवावं लागतंय, बनवावं लागतंय, तेव्हा त्याच्यातून तो कासरा निघतोय, है का नाही? आणि ती जशी प्रक्रिया आहे तसा सगळ्यांना माहिती आहे. ऐकून एखाद्याला विचारलं ना, देवदेव करीत नसला तरी म्हणलं का नाही चला वारीला मंदिरात जाऊ, पाया पडू, आज यात्रा आहे कुठं काही, ते म्हणतात देव मंदिरात जायची काय गरज आहे, देव आपल्याच पाशी देव आहे. देव आपल्या पाशी आहे म्हणून सगळ्याला माहिती, पण तो कसा आहे तो आपल्याला भेटला का, त्याचा अनुभव आपल्याला आलाय का, कधी त्याचा विचार केला का? हा देव आहे आपल्या जवळ, पण तो कसा आहे? जशी उसात हो साखर तैसा देहात ईश्वर, जैसे दुधामध्ये लोणी तैसा देही चक्रपाणी. हा मग तो जो देव आहे तो आपल्या देहातला देव दाखवण्यासाठी आपल्याला त्या संतांची गरज आहे. संत वीणा
इच्छा काय आहे? पुण्य करून स्वर्गाला जायचं, आहे का नाही? स्वर्गीच्या आम्हाला इच्छिता ती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मा. कशासाठी? तर नारायण नामे होऊ जीवन मुक्त आणि कीर्तनी आनंद गाऊ. कारण इथं मृत्यू लोकातच ते भगवंताचं नाम भेटतं. संतांकडून आपल्याला सद्गुरूकडून ते अनादी कालाचं तत्व जे आहे ते आपल्याला भेटतं आणि त्या नामाने जीवन मुक्त होऊ शकतो आपण. स्वर्गात गेल्याने जीवन मुक्त होऊ शकत नाही. कारण का? तर स्वर्गाला गेल्यानंतर तिथं जर आपल्याला कसं वागायचं हे जर कळलं नाही तर नवसो राजा स्वर्गापती झाला परी राठी भांबावला. म्हणून भुजंगत्व पावला काय नशीब आहे. भगवंत अर्जुनाला सांगतात की नवसो राजा स्वर्गापती झाला पण राठी भांबावला. तिथं त्याने रंगेचा हात पकडला आणि तो भुजंगत्व पावला म्हणजे सर्प योनीला गेला. स्वर्गातले सर्प योनीला आणि तिथे इच्छा करतात की नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी आनंद गाऊ. तर ते भगवंताच्या नामाने इथं जीवन मुक्त कशा आपल्याला होऊ शकते या मृत्यू लोकात. म्हणून स्वर्गीचे अमर सुद्धा त्याची इच्छा करतात. आता ते नारायणाचं जे नाम आहे ते आपल्याला असं वाटतं नारायण नारायण म्हटलं की होणार का? विठ्ठल विठ्ठल म्हणून होणार का? एक गाऊ आम्ही विठ्ठलाचे विठोबाचे नाम, आहे का नाही? आणि काय काम नाही म्हणजे एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. मग का विठोबा विठोबा आहे का? विठोबाचे नाम. हा आणि आता इथं काय सांगितलं की नारायण नामे नारायणाच्या नामाने, आहे का नाही? आणि हरीचं सुद्धा नाम म्हणजे प्रत्येक जे सांगितले आपल्याला तर ते जे नाम सांगितलंय मग आपल्याला असं वाटतं ते नाम जे आहे ते नाम म्हणजे ही हरी विठ्ठल म्हणजे राम कृष्ण हे जे नाव विठ्ठल केशव गोविंद ही जी सगळी आहेत हे अवताराला आलेल्या देवाला नाव ठेवलेली. जे अवतार घेतला देवानी त्या देवानी अवतार घेतल्यानंतर हे नाव ठेवलेली. पण नाम आणि नाव याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. नाम वेगळे कारण जे नाम आहे ते अनादी काळापासून आलेलं पाहिजे. जे अनादी परब्रह्म जे जगदादी विश्राम धाम तयाचे एक नाम तरी धापयाशी. ते म्हणतात की जे अनादी काळापासून चालत आलेले जेव्हा कोठेच नव्हते काही पण त्याच्यासाठी साधन हरीचं करावं लागल. म्हणून आणि ते हरीचं साधन केल्यानंतर आपलं हे सगळं देव आपला सगळा भार वाटतो. देव आपला सगळं कार्य करतो. म्हणून त्या देवाचा आपलं आपण व्हावं लागतंय. तो देव आपला साकारावा लागतोय. त्यावेळेस तो देव आपला काम करतो. अभंगाच्या शेवटच्या
दान करा. अजून वस्त्रदान करा, सोनदान करा. आमच्या मठाला वर्गणी द्या. आमची मठाची सोय करा. पुण्य करा म्हणतात, पण पुण्य कशाला म्हणतात? पुण्य फळले बहुता देवता, पुण्य फळले बहुता पुण्य फळाले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. आणि झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. आज फिटले माझे पुढे बहुत जन्माचे सापडे. आणि कोदाटले पुढे परब्रह्म सावळे. तो भगवंत आपल्या मागे पुढे ज्यावेळेस असा कोंदाटून भरलाय म्हणतात ना, तसा ज्यावेळेस आपले भगवंत पुढे उभे राहील त्यावेळेस म्हणतात की पुण्य फळाला. त्याला पुण्य म्हणतात. संतांची भेट होणं म्हणजे पुण्य फळाला आहे. आणि पुण्य करा म्हणून सांगतात. आणि पुण्याची पावती सवेची इंद्रपणाची मोठी उतरे. आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका. जे आपण पुण्य आपलं चाललंय त्या पुण्याने आपल्याला स्वर्गपद प्राप्त होऊ शकतं, इंद्रपद प्राप्त होऊ शकतं. पण ज्यावेळेस पुण्याची पावटी सवेची इंद्रपणाची मोठी उतरे. आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका. जे स्वर्गाला गेले ते तिथून इच्छा करतात स्वर्गाच्या बरं येते का